तर मित्रांनो, याआधी आपण पेशी म्हणजे काय हे पाहिलं आहे. सजीवांच्या शरीरातील सर्वात लहान घटक म्हणजे पेशी. तो सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. आता काही जण म्हणतील की विषाणू हे सजीवांच्या शरीरातील प्राथमिक घटक आहेत. पण लक्षात घ्या, सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले असतात. जे खूप लहान सजीव आहेत ते किमान एका पेशीपासून तरी बनलेले असतातच. त्यामुळं पेशी हेच सजीवांच्या शरीरातील सर्वात लहान घटक आहेत. उदाहरणार्थ, मी किंवा तुम्ही किंवा आपण सर्वच 10 लाख कोटीहून अधिक पेशींनी बनलो आहोत. लक्षात घ्या, पेशी ह्या खूपच लहान असतात. काही पेशींची लांबी ही साधारणतः 1 मायक्रोमीटरच्या आसपास असते. आता 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ घात, म्हणजेच 1 मीटरचा दशलक्षवा भाग, किंवा जर सोपं करून सांगायचं तर 1 मिलीमीटरचा 1000वा भाग. तर इतक्या लहान गोष्टींचा अभ्यास करणं सोपं नक्कीच नाही बरं का. तर इथं जी तुम्हाला दिसते ना, ती आहे ईस्ट किण्व पेशीची प्रतिमा, वाढ होणाऱ्या ईस्ट पेशीची प्रतिमा. पेशीतील कार्य कशी चालतात हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पेशीतील प्रत्येक घटकाचा अभ्यास करावा लागेल. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल तपशीलवार माहिती घेणार आहोत. तर सर्व प्रकारच्या पेशीभोवती एक पातळ, नाजूक व लवचिक असं आवरण असतं, जे पेशीतील घटकांना बाहेरच्या पर्यावरणापासून वेगळं ठेवतं, आणि त्यालाच आपण पेशीपटल असं म्हणतो. या पेशीपटलामध्ये प्रद्रव्य पटल असतं, जे काही ठराविक पदार्थांना ये जा करू देतं तर काही पदार्थांना अडवून ठेवतं. म्हणूनच त्याला निवडक्षम पारपटल असं सुद्धा म्हणतात. या गुणधर्मामुळेच पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करू शकतात, तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकले जातात. सर्वसाधारणपणे पेशीपटलाच्या आतील भागातील जो पदार्थ असतो त्याला पेशीद्रव्य असं म्हणतात. प्रद्रव्य पटल व केंद्रक यांच्यामधला हा एक तरल पदार्थ असतो. तर यामध्ये पेशीद्रव्याव्यतिरिक्त इतर पदार्थ पण असतात. त्याला आपण पेशी अंगके किंवा पेशींचे अवयव असं म्हणतो. पेशीद्रव्यामध्ये अमिनो आम्ले, ग्लुकोज आणि जीवनसत्वे साठवलेली असतात. तर ईस्ट हे एक परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीव आहे. त्याबद्दल आपण नंतर व्यवस्थित माहिती करून घेणारच आहोत. या दृश्य केंद्रकी पेशींचं वैशिष्ट्य काय सांगू, तर यामध्ये केंद्रकी व केंद्रक द्रव्य असलेलं असं एक सुस्पष्ट केंद्रक असतं. सर्व पेशींमध्ये समान असलेला अजून एक भाग तो म्हणजे रायबोझोम्स. रायबोझोम्स हे प्रामुख्याने प्रथिने निर्मितीचं काम करतात. थोडक्यात ते प्रथिनांचे कारखानेच असतात. तर डीएनए हे पेशीच्या केंद्रकामध्ये असतात आणि त्यातून रायबोझोम्सला प्रथिने बनवण्याचे निर्देश मिळत असतात. एक लक्षात घ्या, दृश्य केंद्रकी पेशीमध्येच फक्त डीएनए हे केंद्रकामध्ये साठवलेले असतात. आदी केंद्रकी पेशींमध्ये डीएनए सरळ पेशीद्रव्यामध्ये तरंगत असतात. तर शेवटी बघा की सजीवांच्या शरीरात किती जास्त प्रमाणामध्ये पेशी असतात. त्या आकाराने कितीही लहान असल्या तरी त्यांच्या भागांची रचना मात्र खूप अवघड असते, आणि तरी सुद्धा पेशी त्यांचे काम अगदी व्यवस्थित करत असतात. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण आदी केंद्रकी पेशी, दृश्य केंद्रकी पेशी आणि पेशींची हालचाल याबद्दल सविस्तर माहिती करून घेणार आहोत. तर सध्या एवढंच. थांबूयात. धन्यवाद.